जून 2026 हा जो काही येणारा महिना आहे, या महिन्यात राज्यात पाऊस कमी होईल का जास्त होईल? उष्ण लाटा कशा राहतील? तापमान कसं राहील? सर्व पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल. आता जर आपण पाहिलं तर हवामान विभागाने जून महिन्यासाठी जो अंदाज दिलाय, त्यात असं सांगितलेलं आहे की त्यांनी पूर्व विदर्भाच्या आसपास तापमान सरासरी इतकं, दिवसाचं तापमान सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवली. तर राज्याच्या इतर ठिकाणी सर्वच राहिलेले जिल्हे आहेत. मग त्यात विदर्भातील राहिलेले सर्वच जिल्हे आहेत. थोडासा गडचिरोलीचा भाग आहे पूर्वेकडील. मध्य महाराष्ट्र आहे, कोकण आहे, गोवा आहे, कर्नाटकचे भाग आहेत, तेलंगणाचे आपल्याला लागून असलेले भाग आहेत. सगळीकडे दिवसाचं तापमान नेहमीपेक्षा काही प्रमाणात अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर रात्रीचं तापमान जर पाहिलं, तिकडे पालघरपासून नाशिक, धुळे आणि इकडे अमरावती, त्यानंतर यवतमाळ, वाशिम, हिंगोलीचा काही भाग आणि इकडे भंडारा, गोंदियाचे काही भाग, गडचिरोलीचा काही भाग, चंद्रपूरचे भाग. या ठिकाणी रात्रीचं तापमान सरासरीच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे आणि हे भाग सोडून राहिलेले सर्वच जिल्हे आहेत, त्या ठिकाणी रात्रीचं तापमान नेहमीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. उष्ण लाटा जर पाहिल्या तर सहसा जून महिन्यात आपल्या राज्यात विदर्भाच्याच काही भागांमध्ये, खास करून पूर्वेकडील विदर्भाच्या भागांमध्ये 1 ते 2 दिवस उष्णतेच्या लाटा सरासरी पाहायला मिळत असतात आणि त्याच्या तुलनेत यावर्षी विदर्भातील भंडारा, गोंदिया नेहमीपेक्षा 2 दिवस अजून अधिक उष्ण लाटा राहतील. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळपासून ते इकडे हिंगोली, लातूर, नांदेड, यवतमाळ हा जो काही भाग आहे, याही ठिकाणी नेहमीपेक्षा 1 ते 2 दिवस अधिक उष्णतेच्या लाटा राहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये उष्ण लाटा नाही राहणार, पण तापमान नेहमीपेक्षा थोडंसं अधिक राहील. कोकणातही उष्ण लाटा नाहीत, मात्र तापमान नेहमीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. पावसाची जर शक्यता पाहिली, तर जून महिन्यामध्ये हवामान विभागाचं जे काही मॉडेल आहे, ते असं दाखवते की लातूर, सोलापूरचे काही भाग, अ, नांदेडचे दक्षिणेकडील भाग, या भागांमध्ये सरासरीच्या आसपास पाऊस होऊ शकतो. पण राज्यातील राहिलेले सर्वच भाग आहेत, या सर्वच ठिकाणी पाऊसमान नेहमीपेक्षा काही प्रमाणात कमी राहण्याचाच अंदाज आहे. आणि मान्सूनमध्ये सुद्धा मान्सून कमकुवत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.